मैत्रिणींनो, मुलं कसं कडधान्य खात नाहीत आणि आज आपण हाय प्रोटीन असलेला हिरव्या मुगाचा चिला बनवतोय. बनवायला सोपा, सकाळच्या घाई गडबडीत अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट होणारा. घरामध्ये मोड आलेले हिरवे मूग शिल्लक असतील तर अगदी कमी वेळात झटपट तुम्ही बनवू शकता. आणि डब्यात जर दिला तर डबा रिकामाच परत येईल. चवीला छान लागतो आणि पौष्टिक तर तितकाच आहे. चला पाहूया तो कसा बनवायचा. त्यासाठी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. 1 वाटी हिरवे मूग जर घेतले तर 4 त्यामध्ये धिरडे तुम्ही सहजरित्या बनवू शकता. आता 1 वाटी हिरवे मूग आहेत तर त्यामध्ये तुम्हाला फुटाणे किंवा ओट्स थोडंसं बाइंडिंगसाठी घालायचं आहे. तर नुसत्या हिरव्या मुगाचा चिला जर बनवायचा तर तो पटकन ज्यावेळी आपण पलटतो त्यावेळी तुटण्याची शक्यता असते. इथे मी 2 चमचेच फक्त ओट्स घातलेले आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या नक्की घाला. चवीनुसार मीठ घातलं. आज माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती त्यामुळे लाल तिखट थोडंसं वापरते. वाटत असेल तर थोडंसं धनेपूड किंवा जिरेपूड घालायची, परंतु मी मसाले कमी वापरते आणि असंच हळदी मिठातलं किंवा थोडीशी चटणी घालून मी बनवते. छान असे दह्यासोबत किंवा एखाद्या भाजीसोबत जरी दिले ना तरी छान चवीला लागतात आणि मुलं पण आवडीने खातात. थोडं पाणी घातलं, छान असं त्याचं बॅटर बनवून घेतलं मैत्रिणींनो. आणि गरज वाटली तर त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि याची कन्सिस्टन्सी बघा, जास्त सैलसर ठेवायचं नाही, जास्त दाटसर ठेवायचं नाही. आता सुरुवातीलाच त्यामध्ये मीठ वगैरे घातलं होतं. लगेच बनवायला घ्यायचे आहेत बघा. गॅसवरती तवा गरम केला. नॉनस्टिकचा पॅन असेल तरी तो वापरू शकता. इथे डोस्यासाठी किंवा घावणसाठी जो पॅन वापरते तोच घेतलेला आहे. कारण धिरडे बनवायचे तर जाळीदार धिरडे यात म्हणजे तव्यामध्ये छान बनवता येतात. तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि तवा गरम झालेला असेल तर जाळी छान अशी पडते. आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला बॅटर पसरेपर्यंत तव्याची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मिडियम फ्लेमवरती. क्रिस्पी बनवायचे असतील तर लो फ्लेमवरती छान असे धिरडे भाजून घ्यायचे बघा. आता बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, इतकं सैलसर हवं आहे. आणि अशा पद्धतीने परीवरती बॅटर घ्यायचं आणि गोलाकार पसरून घ्यायचं. जेवढे जाड पातळ तुम्हाला बनवायचे आहेत ना तशा पद्धतीने बनवू शकता. आणि अशा मध्यम आकाराच्याच बनवून घेते म्हणजे छान पलटता येतात. झाकण ठेवायची, वाफ द्यायची आणि लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती छान असं धिरडी ही भाजून घ्यायची. तेल तूप काहीही वापरू शकता. मी वरून थोडंसं तेल लावलेलं आहे. तर झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी अगदी 1 मिनिटासाठी वाफ द्यायची. एका बाजूने भाजलं की त्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं. झाकण ठेवलं, अगदी 1 मिनिटासाठी वाफ दिली आणि झाकण काढलेलं आहे बघा. एका बाजूने छान अशी वाफ बसले, दुसऱ्या बाजूने भाजलेलं आहे. आता बाजू पलटून घ्यायची. अलगद अशा हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहेत, कारण आपण त्यामध्ये कोणतीही पिठं वापरले नाही. तर थोडंसं बनवताना काळजीने बनवले की छान असे धिरडे होतात. आणि छान भाजलं की तव्यापासून ना अलगद असं साईडला सुटतात बघा. आणि अशी बाजू पलटून घेतली. दोन्ही बाजूने आता छान असं भाजून घेऊया. गरज वाटली तर आणखी थोडंसं तेलाचा वापर करा. आता डाएट रेसिपी त्यामुळे कमी तेलामध्ये बनवलेले आहेत. मैत्रिणींनो, मुलांच्या डब्यात जर बनवून दिले तर संपूर्ण दिवस मऊसूत असे राहतात, चवीला छान लागतात. आणि जे मुलं कडधान्य खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. चव छान आहे, झटपट बनवायला सोपे असणारे आणि तितकाच हाय प्रोटीन असा नाश्ता होऊ शकतो. धिरडे भाजून झाले की एका भांड्यात काढून घ्यायचं. राहिलेल्या मिश्रणाचे पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.